नमस्कार, मी रश्मी. देशोन्नतीच्या प्रदेश टॉप 10 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती त्यांचे चिरंजीव आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंसाचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर विधानसभेमध्ये गोंधळ माजल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रात दिवसेंदिवस तापमानाचा पारा चांगलाच खाली येताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात थंडी वाढली आहे. उत्तरेकडे थंड वाऱ्याचा जोर वाढल्यानं अंदमानातील समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाले. त्यामुळे राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. विद्युत तारेला अडकलेली पतंग काढताना मुलाला विद्युत तारेचा स्पर्श झाला. त्यामुळे विजेचा जोरदार झटका बसल्यानं 12 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यवतमाळच्या आर्णी शहरातील गांधीनगर येथे घडली आहे. जगप्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार उस्ताद जाकीर हुसेन यांचं वयाच्या 73व्या वर्षी निधन झाले. भारतीय वेळेनुसार रविवारी 15 डिसेंबरला रात्रीच ही बातमी समोर आल्यानंतर सोमवारी कुटुंबाने या वृत्ताला दुजोरा दिला. जाकीर हुसेन यांनी वयाच्या 73व्या वर्षी सॅन फ्रान्सिस्कोच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलाय. पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध तबलावादक जाकीर हुसेन यांच्या निधनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भावुक शब्दांमध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. वसमत बाजार समिती मोंढ्यातील एका व्यापाऱ्याने सोशल मीडियात केलेली आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली. त्यानंतर या व्यापाऱ्याच्या मोंढ्यातील दुकान आणि घरावर जमावाने दगडफेक केली. यावेळी जमावा शांत करणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देखील जीवे मारण्याची धमकी देत दगडफेक करण्यात आली. यात अधिकारी देखील जखमी झालेत. या प्रकरणी 12 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वादग्रस्त पोस्ट व्हायरल करणारे व्यापारी कैलास काबरा यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील अनेक बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर घसरत आहेत. हे पाहून शेतकरी प्रचंड चिंतेत आहे. शेतकऱ्यांच्या या चिंतेबाबत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून त्यावर विचार करण्याची विनंती केली आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधान परिषद सभागृहात उमटल्याचं पाहायला मिळालंय. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. आरोपी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळचा असल्याचा अंबादास दानवेंनी खुलासा केलाय. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांना उत्तर दिलंय. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातून बनावट औषधांची रुग्णांना विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. औषध प्रशासनाने 1,85,00,00,000 रुपयांचा साठा जप्त केलाय. ही औषधे अँटीबायोटिक असल्याचं प्रशासनानं सांगितले. या प्रकरणी औषध प्रशासन विभागाकडून नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आलेली आहे. आंतरराज्यीय टोळी यामध्ये सहभागी असून त्या दिशेनं औषध प्रशासनाचा तपास सुरू आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. जातीय वादातून ही हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जातोय. मात्र संतोष देशमुख यांच्या भावाने धनंजय देशमुख यांनी आज याबाबत खुलासा केला. संतोष देशमुख यांची जातीय वादातून हत्या झाली नसल्याचं त्यांनी आज स्पष्ट केलं. अशाच ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी देशोन्नतीला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.